गुड मॉर्निंग विद्यार्थी मैत्रिणींनो. आता आपण साहित्याचं जे प्रयोजन आहे, इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन आणि पलायनवाद या दोन साहित्याच्या प्रयोजनांचा अभ्यास करणार आहोत. आपण बघितलं की जिज्ञासापूर्ती आणि जीवनानुभूती, प्रत्येक माणसाला हे काय आहे ते जाणून घ्यायचं असतं, जिज्ञासा असते. आणि माणसाचं जीवन जे घडतं त्याचं प्रत्यंतर आपल्याला साहित्यातून येत असतं. म्हणून आपण साहित्याला समाज जीवनाचा आरसा म्हणतो आणि तेच प्रत्यंतर आपल्याला साहित्यातून येत असताना दिसतं. असं जीवनानुभूती हे साहित्याचं प्रयोजन बघितलं. त्याचबरोबर आता आपण जे साहित्याचं 8वं प्रयोजन बघणार आहोत ते आहे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन. पलायनवादाची दुसरी बाजू म्हणजे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन. पलायनवादाचे स्वरूप अभावरूप आहे, तर इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन याचे स्वरूप भावरूप आहे. केवळ दुःखाचा विसर पडावा किंवा त्यापासून निसटून दूर जावे एवढेच त्याचे स्वरूप नसून आपल्या इच्छा, आकांक्षा अशा व्यवहारात अपूर्ण राहत असल्याने वाङ्मयात त्याची परिपूर्ती करून घ्यावी यासाठी माणूस काही वेळा साहित्याकडे वळतो. मानवाच्या इच्छा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही शिष्ट, सभ्य असतात, तर काही अशिष्ट, असभ्य असतात. या साऱ्याच इच्छा दैनंदिन जीवनात पुरवून घेता येत नाहीत. त्यामुळे मानव व्यथित होतो. त्याची पूर्तता अशा प्रकारच्या साहित्यातून होते. मात्र अशा प्रकारच्या साहित्यात बऱ्याच वेळेला आदर्शवाद किंवा ध्येयवाद असतो. उदाहरणार्थ, ग्रामसुधारणा करणे ही गोष्ट प्रत्यक्षात फार कठीण असली तरी ग्रामसुधारणा हा विषय घेऊन ज्या कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्यात मात्र या सुधारणा झटक्यात झालेल्या दिसतात. इतकेच नव्हे तर ग्रामसुधारणेच्या भावनेतून एकत्र आलेल्या तरुण तरुणींची प्रेमकथा देखील त्यात साकारलेली दिसते. उदाहरणार्थ, नासी फडके यांच्या कादंबऱ्या, स्वदेश चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका हे फक्त साहित्यातूनच शक्य असते. प्रत्यक्ष जीवनामध्ये ग्रामसुधारण्याच्या कामाचा स्वीकार करायला कोणी तयार नसतो. सुधारणा किंवा क्रांती या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात यश देण्यापेक्षा अपयशच अधिक देताना दिसतात. त्याचप्रमाणे आदर्श आणि ध्येय या दोन्ही गोष्टी अगदी उदात्त दृष्टीने आपल्याला साहित्यातून पाहावयास मिळतात. दरिद्री नायकावर नायिका आसक्त होणे ही गोष्ट व्यवहारात फार दुर्मिळ असते, पण वाङ्मयात ती सहज शक्य असते. आपली सारी संपत्ती धर्मादयार्थ वाटणारा नायक किंवा प्रजेच्या हितासाठी राज्य सोडणारा राज्यपुत्र फक्त आपल्याला साहित्यातच पाहावयास मिळतो. ही सारी इच्छापूर्तीची अपत्ये आहेत. प्रेमविषयक पुष्कळसे काव्य स्वप्नरंजनामधूनच निर्माण झाले आहे. इंग्रजीमध्ये त्याला डे ड्रीमिंग असे म्हणतात, म्हणजे दिवा स्वप्न. वास्तवास विरोधी असा आदर्शवाद किंवा ध्येयवाद या स्वप्नदर्शी स्वानुभवातून निर्माण होतो. कल्पनेने निर्माण झालेल्या साहित्यसृष्टीत रममाण होऊन जीवनापासून पलायनवाद स्वीकारणे किंवा इच्छापूर्ती करून घेणे काय, हा सारा स्वप्नरंजनाचा भाग आहे. हे एक दिव्या स्वप्नच आहे. एकंदरीत पलायनवाद, इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन ही पाश्चात्यांनी सांगितलेली प्रयोजने आहेत. ही प्रयोजने भरत या पौरात्य साहित्य विशारदाने सांगितलेल्या सांत्वन या प्रयोजनाशी जवळची किंवा समांतर अशी आहेत. तसेच स्वप्नरंजन किंवा इच्छापूर्ती हे प्रयोजन वाचक व लेखकाच्या संबंधाने अधिक खरे आहे. असे हे इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन या साहित्य प्रयोजनाचे स्वरूप आहे. त्याचबरोबर 9वे जे साहित्याचे प्रयोजन आहे ते प्रयोजन आहे पलायनवाद. पलायनवाद हे काहीसे आभासरूप असलेले काव्यप्रयोजन पाश्चात्यांनी सांगितलेले आहे. याला ते इस्कॅपिझम अथवा पलायनवाद असे म्हणतात. मानवी जीवनामध्ये आपल्याला बहुतांशी दुःखच वाटायला येते. अर्थात सुख पाडे
सुख जवापाडे असले तर दुःख पर्वता एवढे आहे. तेव्हा या दररोजच्या दुःखातून निसटावे असे मनुष्यास वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे जे जीवनात उपभोगायला मिळत नाही असे सुख जेथे असेल तिकडे आपला ओढा असणे स्वाभाविक आहे. तेव्हा दैनंदिन जीवनातील दुःखापासून निसटण्यास व काही निराळ्या वातावरणात जाण्यास व स्वतःस विसरण्यास साहित्याचा उपयोग होतो असे पाश्चात्य साहित्य विशारदांचे मत आहे. आपण दैनंदिन व्यवहारातून त्यामुळे येणाऱ्या ताणतणावातून व दुःखातून पळ काढून हे सुख प्राप्त करून घ्यावे म्हणून साहित्याकडे वळतो. साहित्य वाचतो जीवनापासून पळ काढण्याच्या याच वृत्तीला पलायनवाद असे पाश्चात्यांनी म्हटले आहे. साहित्य वाचनाने आपली ही भूक भागवली जाते. याच अर्थाने पलायनवाद हे एक महत्त्वाचे साहित्याचे प्रयोजन आहे. लेखकाच्या दृष्टीने हाच विचार करता येईल. रोजच्या जीवनापासून क्षणभर दूर जाऊन कल्पनासृष्टी अनुभवावी आणि प्रत्यक्ष जीवनापासून पळ काढून त्या कल्पित सृष्टीत धुंद व्हावे हेही लेखकाचे साहित्य निर्मितीमागील प्रयोजन होऊ शकेल. खरे साहित्य हे जीवनापासून पळ काढायला शिकवत नाही तर जीवनाचे आव्हान स्वीकारायला प्रवृत्त करते. हे लक्षात घेतल्यावर साहित्य हे जीवनापासून पळून जायला सहाय्य करते किंवा लेखक यासाठी साहित्याची निर्मिती करतो हे म्हणणे कितपत टिकणार आहे याचा विचार करणे अगत्याचे आहे. एकंदरीत वाचक आणि लेखक दोघेही दुःखाचा विसर पडण्यासाठी किंवा त्यातून निसटण्यासाठी साहित्याचा आधार घेतात. असे साहित्य अद्भुतरम्य व अवास्तव अशा स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ, दोन प्रेमी जीवांचे मिलन व्यवहारात होणे कठीण, परंतु कथा कादंबऱ्यातून अशा प्रकारचे प्रेमपूर्तीचे चित्र पाहावयास मिळते जे प्रत्यक्षात साध्य होत नाही. अशा फलश्रुती साहित्यातून पाहावयास मिळते. खरे म्हणजे जीवन एक शोकसंकुल नाटक असते असे व्यवहार सांगत असला तर काव्य नाटकात ते सुखद झालेला पाहून थोडा वेळ का असेना माणूस आपले दुःख विसरतो. या पलायनवादी वृत्तीमुळेच रसिक अशा प्रकारच्या साहित्याचा स्वीकार करतो. भग्न मनस्क मानवाला क्षणभर का होईना उच्च दर्जाचे सुख देण्याचा कलावंत प्रयत्न करत असतो. वाचक ही काव्यानंदाचा आस्वाद घेत असताना लौकिक सुखदुःखापासून पूर्ण नसला तरी काही काळ मुक्त झालेला असतो. प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्या वासनांची तृप्ती होऊ शकत नाही त्याची परिपूर्ती काल्पनिक सृष्टीत करून घेण्याचे कला हे अशा भग्न मनस्क माणसाचे उत्कृष्ट साधन आहे. वास्तव जीवनामध्ये माणसाला अनेक गोष्टी हव्याशा वाटतात पण त्या दुर्मिळ असतात. कलाकृतीच्या वाचनाने तो त्याची भरपाई करतो. एका अर्थाने जीवनातील वास्तवापासून तो पळ काढतो. या वृत्तीलाच काव्याचे पलायनवाद हे प्रयोजन मांडले आहे. पलायनवाद हे प्रयोजन प्राधान्याने वाचकनिष्ठ आहे असे आपणास लक्षात येते. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, आपला साहित्य विचार हा जो पेपर आहे त्यामधला हा दुसरा विभाग म्हणजे मॉड्यूल 2 पूर्ण झालेला आहे. पहिल्या विभागामध्ये आपण साहित्याचं स्वरूप बघितलेलं आहे. साहित्याच्या वेगवेगळ्या ज्या व्याख्या आहेत त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. अशा प्रकारे हे दोन्ही ललित साहित्य आणि त्याचा ललितेतर साहित्य याचा आपण थोडा अभ्यास पहिल्या विभागामध्ये केलेला आहे. तर तिसऱ्या विभागामध्ये आपल्याला मॉड्यूल 3 घटक 3 मॉड्यूल 3 साहित्य निर्मितीची कारणे, साहित्य निर्मितीचं स्वरूप, साहित्य निर्मितीची कारणं ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये प्रतिभा ही साहित्याची निर्मितीमधली महत्त्वाचा घटक आहे. त्याचा आपला अभ्यास करायचा आहे. प्रतिभेची 4 वैशिष्ट्ये आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर प्रतिभेचे स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि बहुश्रुतता, अभ्यास, भावनात्मकता, संवेदनशीलता, चमत्कृती, स्वास्थ्य, शारीरिक आणि मानसिक,
साहित्यिकाचा जीवनविषयक दृष्टिकोन ह्या सर्व घटकांचा आपल्याला विचार घटक 3मध्ये म्हणजेच मॉड्यूल 3मध्ये बघायचा आहे आणि विभाग 4मध्ये आपल्याला अलंकार आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण साहित्य निर्मितीची कारणं काय आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.